समनापूर बाळूमामा भक्तमंडळातील असंख्य तरुणांचा शिवसेनेत प्रवेश. आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वावर तरुणांचा विश्वास. संगमनेर प्रतिनिधी. संगमनेर तालुक्यातील समनापूर येथील बाळूमामा भक्त मंडळातील 25 ते 30 तरुणांनी आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे समनापूर परिसरात शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत झाले असून तालुक्यात आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मतदारसंघात सुरू असलेल्या विविध विकासकामांवर विश्वास व्यक्त करत या तरुणांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यावेळी सोपान चांडे, विशाल चांडे, सुनील चांडे, साई चांडे, भाऊसाहेब चांडे, आकाश चांडे, ओंकार पोलगर, शुभम चांडे, सार्थक शेरमाळे, संदीप वैद्य, सचिन चांडे, अमोल गेठे, जुम्मा शेख, मोठ्या बापू शेरमाळे, मीरा शेख, पांडू देवकाते, प्रणय शेरमाळे, रावसाहेब शेरमाळे, संजय उदमले, सुनील पोकळे, शंकर शेरमाळे, किरण पाकळे, महादू शेरमाळे यांच्यासह 25 ते 30 तरुणांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते महतू शेरमाळे, युवासेना उपजिल्हा प्रमुख सौरभ देशमुख, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रमेश काळे, उपतालुका प्रमुख रणजित जाधव, मच्छिंद्र शेरमाळे, युवासेना सचिव एकनाथ शेरमाळे, समन्वयक सुनील चांडे, शाखा प्रमुख अब्बू इनामदार, संदीप शेरमाळे, मनोज भास्कर, राजेश शेरमाळे, संपत गेठे, रावसाहेब शेरमाळे, अमोल शेरमाळे, राजेंद्र गायकवाड, राहुल पोकळे यांच्यासह शिवसैनिक, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवेशानंतर आमदार खताळ यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या तरुणांचे स्वागत करत शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी तसेच गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. तसेच विकास कामांच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन करण्याचे काम पुढेही सुरू राहील, असे त्यांनी सांगितले. बाळूमामांच्या नावाने कमान उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न. आमदार अमोल खताळ. समनापूर येथील बाळूमामा भक्त मंडळाच्या तरुणांनी गावात बाळूमामांच्या नावाने भव्य स्वागत कमान उभारण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली. त्यांच्या या मागणीची दखल घेता खताळ यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, बाळूमामा हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून त्यांच्या नावाने समनापूर येथे कमान उभारण्यासाठी शासनदरबारी आवश्यक तो पाठपुरावा करून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. गावाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या या मागणीची निश्चितच पूर्तता करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. यापूर्वी काय झालं, दुर्दैवाने कधीच रस्ते व्हावा अशी या पूर्वीच्या लोकांची इच्छा नव्हती. रस्ता झाला तर तुमचं येणे जाण्याचं प्रमाण सोपं होतं आणि ज्यांच्याकडे जायचं ते प्रमाण कमी होतं. म्हणून त्या भूमिकेतून काही रस्त्याची नोंदी झाल्याने रस्त्यांना नंबर पडले नाही. आता हे वाटतं आपल्याला, तर मला जरी वाटलं का मला निधी द्यायचा आहे, मग रणजितच्या घरापास द्यायचा, मग चोरच्या घरापास द्यायचा आहे, तर त्याची नोंदच नाही, तो निधी टाकायला शासकीय अडचणी. पण तो आता बऱ्यापैकी आपल्या सरकारच्या काळात नोंदी झाल्या. पानंद रस्त्याचं सुद्धा आपण प्रस्ताव केले. पानंद रस्त्याच्या माध्यमातून ग्रामीण भागात आपण घुसतोय. मागच्या आठवड्यातच आम्ही स्तरावरती, वरिष्ठ स्तरावरती चर्चा आली का हे जे एडीबी असेल किंवा मोठमोठे रस्ते जे आहेत ते आपण एकच रस्ता करतो. 200-300 कोटीच्या पुढे रस्ते असतात. हे रस्ते करताना इथून पुढे प्रत्येक वर्षी काही गावं आपण घेऊन त्या गावातले महत्वाचे जे रस्ते हे डायरेक्ट सिमेंटचे रस्ते करण्याबाबतचं शासनाचा त्या बाबतीत विचार चालू आहे. हा मोठा निधी या छोट्या रस्त्यांना हे करायचं. त्या दृष्टीने बघू. आणि आताची जी आहे परिस्थिती, तर मी सूचना कालच दिल्या. पाऊस नव्हता त्याच्यामुळे आपल्याला अंदाज आला नाही. आता पाऊस भरपूर चालू असल्यामुळे खड्डे भरपूर आहेत. आता हे खड्डे कसे आहे का, हे थोडा वर्ष, 6 वर्षाच्या कार्यकाळात आपण बरेचसे भरत आलो. आता काही आपल्याच लोकांच्या जवळचे राहिलेत. कसं असतं, शेवटी काम करताना 2-3 भूमिका घेऊन चालावं लागतं. पहिलं सगळ्या समाजाचं, जसं रणजितने सांगितलं, आपली भूमिका 80% समाजकारण, 20%च राजकारण आपला पक्ष, आपले नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब करतात. त्या मार्गदर्शनाखाली विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना आपण ही काळजी घेतो. त्यामुळं जे रस्त्याचे आहेत, आता ते तुमची भावना आहे कमानी संदर्भातली, निश्चित तुम्ही सगळे जर मोठ्या उत्साहाने, मोठ्या यांनी जर उद्या ग्रामपंचायत आपल्या ताब्यात आली पाहिजे. ग्रामपंचायत आल्यानंतर अजून काय परिवर्तन करू शकतो, काय गावाचा बदल करू शकतो, हे आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये दिसून. त्यामुळे जी काय आपली मागणी आहे, समस्या आहे, निश्चित त्याच्यासाठी मंदिराच्या तिथं कामांची जी तुम्ही म्हटलं आहे त्याबाबत सकारात्मकतेने घेऊन लवकरच आपण तिथं कामानीचं
आणि तांडा वस्ती गोळवाट रस्त्याचं आता ते टाकून देतो. सध्या मुरुम सध्या